इस वीडियो के कमेंट सुनकर मजा ना आए तो कमेंट में गाली देकर चले जाना। अगर मजा आ जाए तो लाइक ठोक के जाना। सयाजी शिंदेना सांगा ना, ईदच्या टायमाला जाऊन थोडे 5 बकरे माझे वाचव वाचव सांग ना, जे रक्त जे वाहतंय हा त्यांना सांग ना, एवढे मोठे कलाकार आहेत हा, हम कुत्तों से बात नहीं करते। जरा बकऱ्याला जाऊन हा दाखवा ते जाऊन जरा उगाच सगळं प्रेम, सगळं पर्यावरण, सगळं हे माझं एवढं पर्यावरणवर प्रेम करायचं का नक्की करायचं आपको मत सिखा फुल स्टॉप। पण तेच प्रेम त्याच्या टायमाला दाखवा, बकरीच्या टायमाला दाखवा, मला काही प्रॉब्लेम नाही। ईदच्या टायमाला दाखवा, दुसऱ्या टायमाला काही प्रॉब्लेम नाही। तो चलिए शुरू करते हैं। ऑक्सिजन का बकरे देतात का झाडे देतात 1.5 फुटे आई घाल्या। याला बघितलं की डोक्यात तिरव सनक जाते। याला उलटा लटकून मिरच्याची धुनी दिली पाहिजे। अरे ते झाडे लावतात म्हणून मग तू बोकडं लाव। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। अरे घाल्या, बकरी आणि ऑक्सिजनचा काय संबंध? कुठं पण मुस्लिम कार्ड कसा खेळतो? तू समझा? हाँ नहीं, तू समझा नहीं। जेव्हा उत्तर देता येत नसतील तेव्हा असं बिनडोक सारखं काहीही बोलतात हे। सही पकडे हैं। तुझ्या आईने तुझ्या बापाने जेव्हा बकऱ्याचं मटण खाल्लं तेव्हा तू कुठे गेला होता? नहीं, मुझे मजाक नहीं उड़वाना अपनी चीज का, मैं नहीं बताऊंगा। नेपाळी राण्या, तुझ्यामुळे हिंदू धर्म धोक्यात आहे। कसा मुद्दा हिंदू मुस्लिम कडे वळवण्याचा हे अशा नालायकाकडून शिकून घ्या। समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो ना? मी मुसलमान लोकांना विनंती करतो, पुढच्या बकरी ईदला बकरा न कापता याला घेऊन जा आणि याला कापा। जान दे देंगे इसके लिए, क्या बात कर रहे हो आप? तू फडणवीसच्या बोच्याला मिठी मारना। लाइक करो, कमेंट करो, शेयर करो, सब्सक्राइब करो छोटे चैनल को।